एकनाथ शिंदे यांच्या पाठीतून जी खुर्ची तुम्ही भाजपमध्ये जाणार, कसं पाहता यांच्या वक्तव्याकडे? बघा, संजय राऊत काय वक्तव्य करतात त्याच्याकडे कधी फारसं सिरियसली बघण्याचं आवश्यकता नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यांनी काय काय टीका केली त्याच्याबद्दल काही गोष्टी काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आल्या, परंतु नेहमी मी काय त्यांची पत्रकार परिषद बघत नाही आणि त्याची उत्तरं देणं हे माझं कामसुद्धा नाही. परंतु आज ते माझ्यावर बोलले म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की कोकणामध्ये ज्यावेळेला त्यांनी म्हटलं की मी पक्ष बदललेले आहे, कोकणामध्ये ज्यावेळेला संघर्ष झाला त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि ज्यावेळेला पक्षाने मला जी भूमिका सांगितलेली होती त्याच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा हा आदरणीय पवारसाहेबांकडे त्यावेळेला सुपूर्द केलेला होता आणि त्याच्यानंतर मी कोकणामध्ये वैचारिक संघर्ष केला. असला वैचारिक संघर्ष वगैरे ही काय राऊतांच्या आसपासची बाजू नाही, कारण आमच्यासारखी लोक 3-3 पिढ्यांची श्रीमंती सोडून ज्याला समाजकारणामध्ये येतात त्याला आम्ही तत्त्व जपतो. माझा संघर्ष अवश्य झाला कोकणामध्ये, परंतु तो संघर्ष झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला व्यक्तिगत कधीही मी केलं नाही. आजही राणेसाहेबांचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि जे संजय राऊत हे सगळं बोलत आहेत त्यांची त्यावेळेला सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमत नव्हती आणि स्वतः ठाकरे फॅमिली आल्यानंतरसुद्धा सिंधुदुर्गमध्ये एवढा दरारा राणेसाहेबांचा त्या काळामध्ये होता की यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल घालायला सुद्धा कोण तयार नव्हतं, हॉटेलमध्ये यांना जागा मिळत नव्हती आणि तो संघर्ष त्या काळामध्ये मी केला. हे फक्त एक वैचारिक संघर्ष होता, परंतु वैचारिक संघर्ष झाल्यानंतर माझा पक्ष मी ऑलरेडी राजीनामा दिलेला होता, तो एक वैचारिक भूमिकेतून राजीनामा दिलेला होता. त्याच्या पलीकडे मी कधीही पक्ष बदललेला नाही. काँग्रेसचे 2 भाग झाले ही वस्तुस्थिती होती आणि काँग्रेसमधल्या कोणाला कुठे जॉईन व्हायचं हा त्यांचा चॉईस होता. मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता होता, पवारसाहेबांचं नेतृत्व मानत होतो. काँग्रेसचे 2 भाग झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली, त्याला मी पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो. परंतु पवारसाहेबांनी ज्यावेळेला मला सांगितलं की आपल्याला त्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती आणि या आघाडीचा प्रचार कर, त्याला मी प्रचार करू शकत नव्हतो म्हणून मी राजीनामा दिला. शेवटी वैचारिक जी लोक काम करत असतात त्यांच्याकडेच हे धैर्य असतं. स्वतःची आमदारकी सहजासहजी सोडण्याचं धैर्य हे कधी संजय राऊतांमध्ये राहिलेलं नाही. ज्या आमदारांचा पाठिंबा घेऊन ते राज्यसभेवर गेलेले आहेत, खरं तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि हे बोलायला पाहिजे होतं. पुन्हा निवडून येतात तर बघूया ना ते. मी कधीही कोणाला चॅलेंज द्यायला जात नाही. मी राऊतांच्याबद्दल एकही वाईट शब्द हा व्यक्तिगत त्यांच्याविरुद्ध बोललेलो नाही आहे. मी माझं काम करतो आणि ते चोखपणे करतो. मी शिंदेसाहेबांची साथ कधीही सोडणार नाही, कारण माणुसकी असलेला एक नेता आहेत मी. ज्याला कुठेही अडचण येते, कुठेही एखादी नैसर्गिक आपत्ती येते, सगळ्यात अगोदर शिंदेसाहेब धावतात. बरोबर औषधाच्या गाड्या डॉक्टर्सची टीम घेऊन धावतात आणि त्याला खरा शिवसैनिक म्हणतात. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे मनाला की त्यांनी प्रेम दिलं आमदारांना, ते आमदारांचे प्रश्न मांडतात म्हणून आमदार त्यांच्याबरोबर राहिले. आमदारांना साध्या भेटी मिळत नव्हत्या, आमदारांचे प्रश्न सुटत नव्हते आणि हे आमदारांचे प्रश्न नव्हते, जनतेचे प्रश्न होते. आणि म्हणून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही जर दुसऱ्यावर चिखलफेक करणार असाल तर त्याचं चोख उत्तर देण्याएवढी बुद्धी देवाने मला अवश्य दिलेली आहे. मी स्वतःच्या आदर्शांवर चालतो. ज्यावेळेला मी कोकणामध्ये लढा दिला त्यावेळेला मला BJPमध्ये सन्मानपूर्वक बोलवण्यात आलेलं होतं आणि सध्या पंतप्रधानांच्या हस्ते माझा प्रवेश होणार होता. पण तिथंसुद्धा मी अशी भूमिका घेतली की माझी जास्त गरज शिवसेनेला आहे, कारण शिवसेना आणि भाजपची त्यावेळेला युती अखंड होती आणि त्याच्यामध्ये दोघांना एकत्र ठेवण्यासाठी माझ्यासारखा एखादा मनुष्य जो शांत असतो, जो विचार करतो आणि माझे हे विचार पर्रिकर साहेबांना पटले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज जर पंतप्रधानांकडे घेऊन गेला तर मी त्यांना नाही म्हणू शकणार नाही, एवढा मला त्यांच्याबद्दल आला. आणि आजसुद्धा ज्या वेळेला युती तुटत होती त्यावेळेला आणि तुटलेली होती त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांना आणि पंतप्रधानांना एकत्र त्यांची बैठक घडवण्यामध्ये माझा फार मोठा वाटा होता. राऊत साहेब सगळं विसरू शकतात, केलेल्या उपकाराची जाणीव कोणालाच नसते, परंतु आम्ही तसे नाही. मला डोंकावळा म्हटलं मला वाईट नाही वाटत. कावळ्याला सुद्धा एक स्थान असतं हिंदू संस्कृतीमध्ये. आपल्या पितरांचं उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी पिंडाला कावळा शिवायला लागतो, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही
संस्कृती विसरला, तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरला आणि तुम्ही आज जे बोलता ते कुठल्याही संस्कृतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अजिबात बसत नाही, एवढंच मला सांगायचं. म्हणजे हिंदू धर्माला ज्यावेळेला वाईट वाईट बोललं जातं त्याच्यावर एकाही शब्दाने तुम्ही प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे. बाळासाहेबांचं ते 370 कलम रद्द करण्याचं स्वप्न होतं, मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचं आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याचं स्वप्न हे आमच्या सरकारने आणि शिंदे साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतो, आम्ही त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत आणि त्याच्यामुळे त्यांच्या विचाराचे सोनं लुटण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. आम्ही शिवसेना मूळ बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालत राहणार आणि बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं हे आम्ही अवश्य ये एक विचारों का सोना ये बाळा साहब के विचारों है जिन्होंने प्रेरणा दी भारतवर्ष को और सब एक भारत के कल्चर है. वो ऐसे समझते थे कि ये हिंदुस्तान है, हिंदुस्तान ये भूमि में जो रहता है, जो इस भूमि पे प्रेम करता है, उन्होंने वो संस्कृति रखी थी. तो उनके विचारों का सोना लुटना है, देश के प्रति जो स्वाभिमान रखना है उसका सोना लुटना है. तो एक प्रथा रही है, वो प्रथा का पालन हम सब लोग देखिए. हम किसी से झगड़ा नहीं करना चाहिए. कांग्रेस के साथ गए, पवार साहब के विचारों के साथ गए, हमें क्या करना है वो उनका ऑप्शन है. हमें किस विचारों पे चलना है चलने दीजिए. हम बाळा साहब के विचारों. आपको लेकर संजय राउत का बयान आया, क्या कहना चाहिए? देखिए, मैं एक ऐसा व्यक्ति हूँ कि जब मैं खुद MLA था, NCP में था, जब मुझे बोला गया कि आपको ये कैंपेन करना है तो मैंने अपना इस्तीफा पवार साहब के साथ दिया. आज कौन आदमी है जो अपना पद छोड़ना चाहता है अपने विचारों के लिए? तो मैंने किया. तब मुझे बजट में भी बुलाया गया था, मुझे शिवसेना में उद्धव साहब ने फोन करके बुलाया है. मैं वहाँ चल के नहीं गया, लेकिन बाळा साहब के विचारों का एक अट्रैक्शन रहा है पहले से. इसलिए मैं ऐसे सोचता हूँ कि मुझे को ऐसे विधान नहीं करने चाहिए. उनको समझना चाहिए कि उनको जाने की हिम्मत नहीं थी सिंधुदुर्ग में, उनको पेट्रोल नहीं मिलता था, उनको उसमें जगह नहीं मिलती. तो एक मेरा वैचारिक संघर्ष रहा है. इसके बावजूद भी आज राणे साहब और मैं इकट्ठा काम कर रहे हैं सिंधुदुर्ग के विकास के लिए. वही पे जो इशू है लेकिन ये सब इतिहास भूल जाते हैं, किसी को भी कुछ भी बोल देते हैं. तो ये बोलने का ढंग है, उसके लिए मैं कोई आपत्ति नहीं लेता हूँ. उनको उनकी तरह से बोलने दीजिए, हम लोग अपनी तरह से बोलेंगे. महाराष्ट्र की परंपरा का पालन करेंगे. कौवे का भी एक रोल रहता है. आपके जब पितरों को मुक्ति देनी होती है तो कौवे को आपके उस पिंड को चुनना चाहिए. ये हिंदू धर्म में बोला गया है. तो उसका भी एक स्थान है समाज में. फिर आप क्यों करते हैं वो पिंडदान, आप क्यों करते हैं? लेकिन कौवा भी, मैं किसी को कम नहीं करता, कौवा भी कम नहीं, वो एक पक्षी है. तो उसके बारे में आगे